तिनं मोठं होण्याची स्वप्न पाहिली होती। 12वी सायन्सचे शिक्षण घेत असताना तिला सीईटीही द्यायची होती। दुर्दैवाने तिचा अपघात झाला आणि स्वप्न मागे ठेवून ती निघून गेली। खेड येथील धनश्री कदम हिची ही कथा। धनश्रीला 12वीच्या परीक्षेत 56% मार्क मिळाले आहेत, परंतु हा निकाल ऐकण्यासाठी ना धनश्री आहे ना तिचे आई वडील। धनश्री प्रवीण कदम 12वी शिकणारी चुणचुणीत मुलगी। खेड नजीकच्या भरणे गावात राहणारी धनश्री यंदा 12वीच्या परीक्षेला बसली होती। भरणेतील नवभारत हायस्कूलमध्ये ती शिकत होती। 12वीची परीक्षा दिल्यानंतर पुढच्या शिक्षणाची दिशा ठरवण्यासाठी ती सीईटीची परीक्षा देण्यासाठी म्हणून रत्नागिरीकडे यायला निघाली आणि त्यानंतरच्या काही तासातच सारं काही संपलं। धनश्री खेडहून आपल्या आई वडील आणि मैत्रिणींसोबत रिक्षानं रत्नागिरीकडे येण्यासाठी निघाली। संगमेश्वर येथे रिक्षा अपघातात धनश्रीचा बळी गेला। धनश्रीची आई आणि बाबा तिचा मृतदेह रत्नागिरी रुग्णालयातून खेडकडे घेऊन जात होते, मात्र रस्त्यातच त्यांच्या कारवर जेसीबी पडला आणि या अपघातात त्यांचाही करुण अंत झाला। ती कंटिन्यू म्हणजे अभ्यासामध्ये रमलेली असायची, म्हणजे काम काहीच नाही, फक्त अभ्यास आहे की अभ्यास। सकाळी पेन उचलायची ती रात्री 10:30-11 वाजेपर्यंत तिचा पप्पा येईल तेव्हाच पेन खाली, बरोबर अभ्यास आहे की अभ्यास आणि म्हणजे वाचन आहे की वाचन। 12वीचा निकाल जाहीर झाला। धनश्रीला 650 पैकी 366 गुण मिळाले। तिने 12वी उत्तीर्ण होण्यासाठी केलेली धडपड आज तिच्या निकालातून दिसून आली। धनश्री कदम तिच्या हायस्कूलच्या सगळ्या शिक्षकांची लाडकी होती। धनश्री कदम ही वर्गामध्ये काही सगळ्यांच्या मुलांच्या मध्ये मिसळून वागायची, अगदी प्रेमळ स्वभावाची। परंतु तिचा जवळजवळ ती 8वी ते 10वीपर्यंत आमच्या या परिसरामध्ये ती शिकत होती। तिला 10वीला जवळ 78% मार्क पडले। त्याचप्रमाणे ती ज्यावेळेस 11वीला आपल्याकडे प्रवेश घेतला, 11वीतून 12वीमध्ये गेली। 12वीमध्ये सुद्धा ती चांगल्या मार्काने म्हणजे चांगल्या मार्काने टक्केवारीने पास झाली। ती खेळामध्ये होती किंवा इतर ॲक्टिव्हिटीमध्ये, गॅदरिंगमध्ये, स्पोर्ट्समध्ये ती सारखं कायमस्वरूपी भाग घ्यायची। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती कधीही तिच्या चेहऱ्यावर म्हणजे असं कधी दुःखाचं किंवा ह्याचं नव्हतं, पूर्ण हसतमुख आणि प्रत्येक शिक्षकांना ती आवडायची अशी। सोमवारी जाहीर झालेल्या 12वीच्या निकालात ती उत्तीर्ण झाल्याचं स्पष्ट झालं, पण हा निकाल ऐकण्यासाठी आज ती या जगात नाही। तिची आई नाही, वडीलही नाहीत, आहे तो तिच्या आठवणीत रमणारा तिचा भाऊ आणि आजी आजोबा। प्रणव पोळेकर, झी मीडिया, खेड, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।